प्रशासनाचं जे काही नियोजन असतं सगळं वारीचं, कारण की त्या काळी पण राजे महाराजे असतील, संभाजी महाराज असतील, राजाराम महाराज असतील यांनी सुरक्षा पुरवली थोडक्यात सांगायचं झालं तर, की घोडे वगैरे जे आले वारीमध्ये हे त्यांनी दिलेले आहेत. आमच्याकडे आमच्या संत तुकाराम महाराज संस्थानच्या अ, ते जे काही पानं आहेत आधीची, त्यामध्ये सगळे उल्लेख आहेत त्यांनी काय-काय दिलं होतं. त्यावेळेस मुघलांचं राज्य होतं आणि अटॅक व्हायचे वारीवरती. मग वारीला एक व्ही-आय-पी दर्जा भेटला पाहिजे म्हणून हत्ती, घोडे हे त्यावेळेसपासून होते. काही तलवारी पण होत्या खरं सांगायचं झालं तर. आपल्या त्या लिस्टमध्ये आहे. आता त्याची गरज नाही खरं. अब्दागिरी जे चांदीचं तुम्ही पाहता पुढं ते त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे पालखी सोहळ्याचं जे काही व्ही-आय-पी स्टेटस त्यांनी दिलं त्याच्यामुळे ते मग अटॅक कमी झाले. त्यांना पण कळालं अटॅक करणार नाही, की हे कोणतरी व्ही-आय-पी माणूस आहे. थोडक्यात आता जी लाल दिव्याची गाडी असते आपल्याकडे होती, आधी लाल दिवा. तर ते स्टेटस दिलं. आता तुम्ही ज्या पद्धतीने बघताय पालखी सोहळ्याकडे, तुम्ही आता सगळं नियोजन करताय. बारामतीमध्ये पालखी सोहळा येतोय आज. काय काय सांगाल पालखीच्या सगळ्या नियोजनाबद्दल? काय चांगलं आहे? काय वाईट आहे? काय तुम्ही आतापर्यंत अनुभवलंय? जुन्या काळची पालखी, आता जी काही वारी चालतीये याच्यामध्ये काय तुम्हाला बदल जाणवतो? पालखीच्या सुरक्षेच्या दृष्टीनं आपण जर ह्या एकंदरीत वारीचा इतिहास पाहिला तर माऊलींची वारी साधारणतः 750 वर्षापासून आहे आणि संत तुकाराम महाराजांच्या वारीला पण आता 341 वर्ष आहे. आता इतक्या सगळ्या कालावधीमध्ये वारीचं स्वरूप हे आता बदलत चाललेलं आहे. ज्या पद्धतीनं आपण बघतोय वारीला जो तरुणांचा पण आता रिस्पॉन्स खूप जास्त मिळत आहे. पण खरा वारकरी हा अतिशय ग्रामीण भागातून आलेला 18 पगड जातीचा सगळा वारकरी जो आहे, जो खरा शेतकरी आहे, भूमिपुत्र आहे इथला आणि हे सगळे शेतीची कामं आटोपून या वारीमध्ये सामील होत असतो. खरं तर विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये किंवा कुठल्याही देवाच्या नामस्मरणामध्ये जो एक आपणाला स्ट्रेस असतो, मानसिक स्ट्रेस रिलीफ करण्याचं पण हे आहे. म्हणजे दैनंदिन आपला संसार आहे, संसाराचा गाडा आहे, रहाट-गाडगा आहे, गाव आहे, घर आहे, शेत आहे. हे सगळं सोडून देऊन फक्त विठ्ठलाच्या नामभक्तीत, नामस्मरणामध्ये तल्लीन होऊन या वारीमध्ये समाविष्ट होत असतो आणि चालत असतो. सध्या वारी पुढील चॅलेंजेस पोलिसांच्या विभागापुढले एकच आहेत, ते म्हणजे अपघातमुक्त कसं करता येईल. यामध्ये संत तुकाराम महाराज पालखी मार्ग जो आहे तो आणि अ, संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींचा पालखी महामार्ग आहे तो. पुणे ग्रामीणचं बघितलं तर दिवे घाटापासून नीरापर्यंत आणि इकडं उरळी कांचनपासून बारामती ते पूर्ण इंदापूर सराटीपर्यंत हा एवढा सगळा पालखी महामार्ग आहे. महामार्गाच्या आता रुंदी पण भरपूर वाढलेली आहे आणि ट्रॅफिक डायव्हर्जन तर नक्कीच होतं. पण मागच्या 2 दिवसामध्ये, 3 दिवसामध्ये 2 ठिकाणी वेगवेगळे अपघात झाले. रात्री पण एक अपघात झालेला आहे. जो रस्ता क्रॉस करताना त्या अपघाताला बळी पडलेला आहे. यामध्ये वारकरी आहेत आणि वारी आणि दिंडीमध्ये त्यांना जे असिस्ट करणारी वाहनं आहेत, ती पण वाहनं आहेत. याच्यामध्ये बाहेरलं कुठलं वाहन येत नाही आहे सहसा. त्यामुळे आपली जी मुख्य म्हणजे वारी तुमची जी चालते, येते, जी नगारा आणि त्याच्या पाठीमागे आहे, त्या पाठीमागे शिस्तबद्धता तशी खूप चांगली आहे. पण जागोजागी प्रत्येक गावातला समुदाय याच्यामध्ये समाविष्ट होतो. काही अंतरापर्यंत ते पण समाविष्ट होऊन चालतायत आणि मग त्यांना प्रॉपर गाईडलाईन्स किंवा स्वयंशिस्त पण थोडंसं असणं नागरिकांमध्ये गरजेचं आहे, असं आवश्यक वाटतं. आम्ही अनाउन्समेंटचं खूप मोठं वाहनं ठेवलेली आहेत. तुम्ही बघितले असाल आमची कंटिन्यू अनाउन्समेंट करून रस्त्याच्या डाव्या बाजूनं चालावं, उजव्या बाजूनं वाहनं चालतायत. या सगळ्या प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आणि पोलीस बंदोबस्त शिवाय तर आहेच. तरीही काही दुर्घटना होतायत. हे एक मुख्य चॅलेंजेस आहे, की ते कसं कमी करता येईल. त्या दृष्टीनं आणखी थोडंसं जनजागृती करण्याची आवश्यकता या दृष्टीनं आम्हाला वाटते आहे. दुसरं ह्याच्यामध्ये काही ठिकाणी जिथं गर्दी असते, दर्शनाच्या रांगा लागतात. या ठिकाणी संधीचा फायदा घेऊन काही ठिकाणी मोबाईल स्नॅचिंग, चेन स्नॅचिंगच्या तुरळक घटना पण होत आहेत. त्यावरही आमचं एक क्राईम ब्रँचचं विशेष पथक आणि वारकऱ्यांच्या वेशात पण आम्ही काही पोलीस याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. ते पण त्यांच्यावर वॉच ठेवतायत आणि काही ठिकाणी आम्ही काही लोकांना पण ताब्यात घेतलेलं आहोत. एकंदरीत सध्या अपघातापासून कसं सुरक्षित राहता येईल हे सगळ्यात मोठं चॅलेंज पोलिसांना आलेलं आहे. ट्रॅफिक डायव्हर्जन करणं बेसिकली आणि लोकांना समजावून सांगणे, की या पालखी महामार्गामुळे ट्रॅफिक डायव्हर्जन झालेलं आहे. हे चॅलेंजेस सध्या पोलीस विभागापुढे सध्या तरी आहेत.
तुम्ही जसं आता उल्लेख केला, की काही गाईडलाईन्स असल्या पाहिजेत. कालच माऊलींच्या सोहळ्यामध्ये त्यांच्या समाज आरतीच्या वेळी त्यांनी अनाउन्समेंट केली, की जे काही मोकळा समाज आहे, म्हणजे तुम्ही नगराच्या पुढे चालणारे काही लोक आहेत, काही पालखी सोहळे पण आहेत. आता बरेचसे नवीन रथ तयार झालेत, नवीन पालखी सोहळे तयार झालेत. म्हणजे ज्ञानोबा तुकोबांचं सोडून पण बरेच तुम्हाला माहिती असेल, की पंढरपूरमध्ये 150-200 पालख्या येतात वेगवेगळ्या संतांच्या. ज्या मुख्य पालख्या आहेत, त्या सोडून पण बरेच पालखी सोहळे येतात. तर हे नवीन-नवीन दरवर्षी वाढतंय. आणि मला असं वाटतंय, की त्यांनी जे काही अनाउन्समेंट केली, की संत तुकाराम महाराज पालखी सोहळा, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा हे नाव त्यांनी वापरायचं नाही. आणि फक्त जर करायचं असेल तुम्हाला तर विदाऊट एखादा रथ तुम्ही दिंडी मागे किंवा पुढे चालू शकता आणि तुम्ही दिलेल्या गाईडलाईन्सनुसार जर लेफ्ट साईडला चालायचे असेल आणि व्ही-आय-पी कल्चर वाढली वारीमधलं मला असं वाटतं, की मी 15 वर्ष आली वारी करतोय. हे जे दिंड्यांचे मालक आहेत किंवा काही व्ही-आय-पी लोक आहेत, हे सेपरेट त्यांची गाडी घेऊन येतात. त्यांची काही फॉर्च्युनर असते किंवा XYZ गाडी असते आणि ते पुढे जातात, मागे येतात. त्यामुळं ट्रॅफिकचं थोडंसं तुमच्यावर लोड येण्याचं कारण तेच आहे. आम्ही आता छोट्या वारकरीच्या साईटवरती आमच्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील रथाला जी बसवले. त्याच्यामध्ये एक्झॅक्ट लोकेशन कळतंय. थोडंसं आपण सुरक्षेच्या दृष्टीने पुढं मागे-पुढे केलंय. त्याचाही फायदा होतोय लोकांना, की नक्की रथ कुठे आलाय ते कळतंय. पण मी जसं म्हणलं तसं, की व्ही-आय-पी कल्चर कसं कमी करता येईल, अशा गाईडलाईन्स पण थोड्या राहिल्या पाहिजेत. आणि तुमच्यावरचा लोड कमी करत असेल तर पालखी सोहळ्याची जे काही मॅनेजमेंट आहे त्यांनी पण थोडंसं पुढाकार घेऊन हे जे नियम आहेत ते थोडेसे कठोर केले पाहिजेत. जेणेकरून दरवर्षी पालखी सोहळा वाढतोयच आहे आणि हे जे हौशी नवशी गवशी आहेत हे वाढतातच आहेत. त्यांना आपण थांबवू तर नाही शकत. पण एका नियमामध्ये जसं तुम्ही म्हणताय नगराच्या मागची जी काही वारी आहे पूर्ण शेवटच्या दिंडीपर्यंतची, ती कशी आपल्याला इंटॅक्ट ठेवता येईल आणि तिथे काही अपघात होणार नाही याची काळजी तर ते स्वतः घेतातच आहेत. पण पुढे आणि मागे काय घडतंय हे आपण नाही जास्त कंट्रोल करू शकत. तुम्ही पण आणि सोहळ्यातील जे काही विश्वस्त वगैरे आहेत ते पण जास्त करू शकत नाही. पण काहीतरी गाईडलाईन्स तुम्ही म्हणता तसं नक्कीच त्यांनी कराव्यात अशी तुमच्या मार्फत मी त्यांना विनंती करतो. बाकी वारी तुम्ही कितवी वर्ष आता हे वारीचं तुम्ही नियोजन करताय? आणि तुम्हाला कधी असं वाटलं का, की विठ्ठलाकडे जावं चालत? म्हणजे तुमचा काय अनुभव आहे वारीचा? तसं हा माझा दुसरा वर्ष आहे. मागच्या वर्षीही मी या दोन्ही महामार्गावर दोन्ही पालखी मार्गावर चा बंदोबस्त प्रभारी अधिकारी म्हणून आहे या भागातील. तसं दोन्ही मिळून जवळपास 4,000 पेक्षा जास्त लोकांचा फोर्स आमचा बंदोबस्तासाठी सध्या सुरू आहे. आणि हा बंदोबस्त पार पडल्यानंतर मागच्या वर्षी मी अ, पंढरीमध्ये पंढरपुरात पण महाद्वार या ठिकाणी बंदोबस्त केलेला आहे. अ, तशी प्रत्येक माणूस हा श्रद्धावान असतोच आणि त्याची कुठेतरी श्रद्धा असतेच. आणि या निमित्तानं जे महाराष्ट्राला एक संतांचा खूप मोठा वारसा आहे. ज्ञानदेवे रचेला पाया, तुकारामा झालाशी कळसा असं म्हणलेलं आहे. म्हणजे 12व्या शतकापासून जेव्हा मोहम्मद घुरीने भारतावर आक्रमण केलेलं होतं. त्याच्यानंतर 12व्या शतकामध्ये जेव्हा संत ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली, भावार्थ दीपिका लिहिली, चांगदेव पासष्टी लिहिली. वयाच्या 31व्या वर्षी ते संजीवन समाधी घेत होते. त्याच काळात अल्लाउद्दीन खिलजीने भारतावर आक्रमण केलेलं होतं. म्हणजे खिलजी घराण्याचा दिल्लीला उदय झालेला होता. आणि 16व्या शतकामध्ये आपण बघितलं तर संत तुकाराम महाराज जगद्गुरू हे असताना, त्यांचं कार्य चालू असताना महाराष्ट्रामध्ये तुम्ही विजापूरची आदिलशाही होती, इकडे अहमदनगरची निजामशाही आणि मुघल अशा सगळ्या विचित्र अवस्थेत आपला राष्ट्र असताना, या संतांनी जे कार्य केलेलं आहे ते खूप मोठं कार्य आहे आणि हे चिरंतर चालणारं कार्य आहे. म्हणजे हा जो संतांचे वारसा आणि परंपरा जो आपल्या महाराष्ट्राला लाभलेला आहे, कदाचित क्वचितच कुठल्यातरी दुसऱ्या राष्ट्राला लाभलेला असेल. आपण उत्तर भारतात किंवा दक्षिण भारतात गेलो तर तशी संत परंपरा फार कमी आहे. म्हणजे ज्ञानदेव सोपान, मुक्ताबाई, निवृत्तीनाथ महाराज असतील किंवा संत जनाबाई, बहिणाबाई असतील किंवा संत तुकाराम महाराज, प्रत्येक जाती धर्मामध्ये संत होऊन गेलेले आहेत. संत चोखामेळा आहेत, संत सावतामाळी आहेत, नरहरी कुंभार आहेत. या सगळ्यांनी एक चांगली शिकवण महाराष्ट्राला दिलेली आहे. भेदाभेद धर्म अमंगळ असं म्हणलेलं आहे. कुठल्याही जाती धर्माच्या भिंतीच्या पलीकडे जाऊन समाजाच्या उन्नतीसाठी या सगळ्यांनी कार्य करत आलेलं आहे. त्यामुळे ही जी परंपरा आहे याच्यातून संतांनी जो संदेश दिलेला आहे, संत तुकाराम महाराज म्हणतात, "जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले, तोची साधू ओळखावा, देव तथीची जाणावा." म्हणजे त्या साधूमध्ये देव ओळखायचा आहे आपल्याला. त्याला जे जो कोणी गोरगरीब आहे, पोलीस डिपार्टमेंटचं काम पण त्याच्यावरच चालतं. म्हणजे महाभारतामध्ये श्रीकृष्ण म्हणतात, की "परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतना." म्हणजे
साधूंना परित्राणाय करणे म्हणजे चांगल्या माणसाचं रक्षण करणे, साधूंचं रक्षण करणे. आणि विनाशाची दुष्कर्तना म्हणजे जे दुष्कृत्य करतात, वाईट करतात, त्याचा विनाश करणे. आमचं ब्रीदवाक्य ही तेच आहे. म्हणजे सदरक्षण आहे आणि खलनिग्रहण आहे. त्यामुळे हा जो संतांनी उपदेश दिलेला आहे, तोच उपदेशाचं काम करण्याचं काम या काळामध्ये खरं तर हे पोलीस विभागावर किंवा काही ज्या इम्प्लिमेंटिंग एजन्सी आहेत, की जे वाईट करणारे लोक आहेत. संत ज्ञानेश्वर म्हणतात, की दुरितांचे तिमिर जावो, विश्व सुधर्म सूर्य पावो. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. म्हणजे ज्यांच्याकडे वाईट आहे ते निघून जावो, त्यांच्या सत्कर्मी रती वाढो. म्हणजे हे जे संतांनी सांगितलेलं आहे, ते करण्याचं काम आमच्या पोलीस विभागावर या काळामध्ये आलेलं आहे असं मला वाटतं. थोडंसं इंटरप्ट करतो मी. तुम्ही आता तो विषय घेतला की साधू संतांचं, तर आत्ताच्या समाजामध्ये तुम्ही पाहिलं असेल, बरेच लोक काहीतरी खोटं रूप घेऊन साधू संतांचं, म्हणजे एक्झाम्पल सांगायचं झालं तर खराब प्रकरण झालं आत्ताच, की आपल्या लोकांनी कुणाला फॉलो केलं पाहिजे, नक्की जे काही भोंदू बाबा आहेत यांना कशा पद्धतीने आपण निग्लेक्ट केलं पाहिजे, त्यांना थोडक्यात त्यांना आपल्या फॉलोअरच्या लिस्टमधून काढून टाकलं पाहिजे आपल्या सगळ्याच समाजाने. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? कारण की वारकरी संप्रदाय कशालाच कर्मकांडाला व्हॅल्यू नाही या संप्रदायामध्ये कसल्याच. विठ्ठल काही मागत नाही. विठ्ठलाकडे तुम्ही काही साकडं मागू शकत नाही किंवा त्याला त्याची काहीच गरज नाही लागत. कारण की आता आम्ही 2-3 इंटरव्ह्यू घेतले, त्यांचं पण म्हणणं होतं, काहीच मागायची गरज नाही आम्हाला, सगळं मिळालेलं आहे. ह्याच्यात आहे त्याच्यामध्ये आम्ही सुख आहे आम्हाला त्याच्यामध्ये. त्यामुळे त्याला काही नवस करावं लागत नाही, काही नाही, काही नाही. पण ह्या ज्या घटना घडल्या आता 2-3 आणि आता ते फक्त बाहेर आलं म्हणून ठीक आहे. तुमचं काय आव्हान असेल जनतेला, भाविकांना, की हे जे प्रकरणं झाली हे परत होऊ नये यासाठी त्यांनी काय खबरदारी घेतली पाहिजे? प्रत्येक नागरिकांनी तसं सजग राहणं फार आवश्यक आहे. प्रत्येक नागरिक जसं पोलिसांच्या आतमध्ये पण एक माणूस असतो, तसं प्रत्येक माणसामध्ये पण एक पोलीस असला पाहिजे. म्हणजे त्याचा दृष्टिकोन तसा असला पाहिजे. काय चूक आहे, काय वाईट आहे, काय बरोबर आहे, काय सत्य आहे, काय असत्य आहे, याचं सेग्रिगेशन करणे, याचा फरक ओळखणे, सजग दृष्टी त्याच्याकडे निर्माण असणं गरजेचं आहे. म्हणजे डोळे झाकून तुम्ही असं विश्वास ठेवू शकत नाही. अंगा लावून या राख, डोळे झाकून करते पाप, असं संत तुकाराम महाराजांचाच अभंग आहे. कैसे कैसे झाले ऐसे कैसे झाले कर्म करुणे म्हणते. आम्ही छोटा वारकरीचा व्हिडिओ बनवले त्याच्यावर. हा, येस, एक्झॅक्टली. हे सगळं संतांनी सांगितलेलं आहे. म्हणजे अं, आपण जर संतांचा महिमा आणि या वारकरी संप्रदायांचा जर खूप चांगला अभ्यास केला, तर या अशा बंधू लोकांपासून निश्चितच आपण दूर जाणार आहोत. म्हणजे तो काय चूक काय सांगतोय बरोबर, म्हणजे माणसाची श्रद्धा असावी, पण अंधश्रद्धा असून म्हणजे त्यावेळेस त्यांनी जे लिहून ठेवले ते आजही रिलेटेबल आहे, आज आजही वर्षानंतर. आणि हे चिरंतर काळ टिकणारं ज्ञान जे आहे ते खूप महत्वाचं आहे. आणि आपण सगळा वारकरी संप्रदाय किंवा संत तुकाराम महाराजांचे जे वारस किंवा ती विश्वास, ही सगळी वारी दरवर्षी एवढ्या मोठ्या प्रमाणातलं आयोजन करणे, 3-3, 5-5 लाख लोकांचा समुदाय घेऊन चालणे, ही फार मोठी जबाबदारी आहे. आणि त्याच्यातून प्रत्येक ठिकाणी अभंग आहे, भजन आहे, कीर्तन आहे. नाचू कीर्तनाची रंगी, ज्ञानदीप लावू जोगे असं म्हणलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही ज्ञान पुढे पसरवत जाता, चांगल्या गोष्टी आहेत. आणि आपण बघतोय की आता वारीमध्ये तरुणांचा पण समावेश वाढलेला आहे. किंवा व्ही-आय-पी कल्चर वाढलेलं आहे, तर ते पण वाढलेलं आहे. वारीचं स्वरूप आता वाढत चाललेलं आहे. राज्य महोत्सव झालेला आहे. शासनाने पण याला विशेष दर्जा, विशेष फंडिंग दिलेलं आहे. विशेष सोयी-सुविधा आपण पाहतोय शासनाच्या, की प्रत्येक ठिकाणी राहण्याची व्यवस्था, टॉयलेट्स, पाणी पिण्याचं, याच्यामध्ये ही वाढ होतच राहणार आहे. आणि एक खूप मोठं कार्य या वारीच्या रूपानं चिरंतर चालत जे आहे ते राहणार आहे. चांगलं आहे त्याच्यामुळे. तरुणांचा तुम्ही उल्लेख केला होता. आम्ही फेसबुक इंडियाच्या माध्यमातून तरुणांपर्यंत पोहोचतोय, त्यांना अलर्ट करण्याचा प्रयत्न करतोय, की नक्की वारकरी संप्रदाय काय आहे? खरी परंपरा काय आहे? वारकरी संप्रदायाचं मूळ काय आहे? आमचे विश्वंभर बाबा आमचे मूळ पुरुष होते. 12व्या शतकामध्ये ते होऊन गेले. तेव्हापासून जर आतापर्यंतचा आमचा जो काही प्रवास आहे तुकोबांच्या घराण्याचा, तो आम्ही सांगायचा प्रयत्न करतोय. आमचे काही कीर्तनकार भाऊ पण आहेत. ते सर्व करतात. पण काही जण आहेत ते काही कीर्तनकार, नावं मी नाही घेणार त्यांची आता यामध्ये. पण त्यांनी चुकीच्या पद्धतीने काही मुलांना भडकावून आणि जे आपण मूळ संदेश आहे समानतेचा, आपल्या वारीतला जो काही एकतेचा संदेश आहे, हा कुठेतरी बाजूला होत चाललाय असं मला वाटतं, की जात, धर्म, पंथ आणि वेगवेगळे संप्रदाय एकमेकांच्या वरती चिकलफेक करतात आहेत. आणि थोडक्यात सांगायचं झालं
तर पुरोगामी आणि प्रतिगाम्यांमध्ये आपण वारकऱ्यांना नाही वाटू शकत असं मला वाटतं. हे शब्दच आता आलेले आहेत. वारकरी संप्रदाय इतका जुना आहे, की ह्या शब्दांचे डेफिनेशन्सच काही शतकांपूर्वीचे आहेत आणि वारकरी संप्रदाय 700-800 वर्षांपूर्वी त्याच्याही अगोदर असण्याची शक्यता आहे. त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं, की आता जे काही प्रकरणं झाली अ, अ, म्हणजे एकमेकांवरती काही शाई फेक असेल किंवा काय असेल, तर या तरुणांना तुमचं काय सांगणं असेल? आपणाला परत मला असं वाटतं, की जे भारताचं संविधान लिहिलेलं आहे, त्या संविधानानुसार प्रत्येकाला अ, आपला संस्कृतीचं जतन करण्याचा अधिकार आहे. आपल्या धर्माचं पालन करण्याचा अधिकार आहे आणि ते कायद्यानुसार आपण दुसऱ्याच्या धर्मावर, दुसऱ्याच्या संस्कृतीवर, त्यांच्यावर आक्षेपार्ह बोलू शकत नाही. 2 धर्मात तेढ निर्माण करू शकत नाही. आपले असे हे कायदे पण त्याच्यासाठीच केलेले आहेत, की सगळ्या संप्रदाय हा गुण्यागोविंदाने नांदले पाहिजेत आणि ते त्यांच्या त्यांच्या संप्रदायाचं, त्यांच्या त्यांच्या कल्चर, रूढी, परंपरेचं ते जतन करू शकतात. त्यांच्या त्यांच्या धर्माचं पालन करू शकतात. हाच आपला संविधान सांगतं, आपला कायदा सांगतो. आपणाला जर संविधानावर आणि कायद्यावर जर विश्वास आहे, तर आपणाला प्रत्येकाचं जे व्यक्ती स्वातंत्र्य आहे, विचार स्वातंत्र्य आहे, या सगळ्या बाबी आहेत. परंतु आपल्या व्यक्ती स्वातंत्र्यामुळं, आपल्या विचार स्वातंत्र्यामुळं, अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळं दुसऱ्याच्या विचार, अभिव्यक्ती त्या ह्याला गदा येणार नाही, त्याला बाधा येणार नाही. त्याच्या कुठल्या गोष्टीच्या आड येणार नाही, त्याचा अवमान होणार नाही. याची दक्षता घेणं गरजेचं आहे. म्हणजे संविधानानं जसं आपणाला कर्तव्य, अधिकार दिलेले आहेत, तसे आपल्याला कर्तव्य पण दिलेले आहेत. त्या कर्तव्याचं प्रत्येकाने पालन केलं, तर मला वाटतं की या गोष्टी घडणार नाहीत. संविधानाचा उल्लेख केला. वारकरी संप्रदायाची मूलतत्व असतील. थोडक्यात तीच मूलतत्व बऱ्यापैकी आपल्या संविधानामध्ये आहेत असं मला वाटतं. समानता, एकता ह्या सगळ्या गोष्टी बरोबर. आणि ह्या सगळ्या आपल्या पुढे घेऊन जायच्यात. आम्ही आता छोट्या वारकरीच्या माध्यमातून तरुणांना किंवा लहान मुलांना आपले षड्रिपू आहेत, 6 विकार आहेत मानवाचे. यांच्याबद्दलचं थोडंसं एज्युकेशन करतोय, की 6 विकार कोणते आहेत? ते काम, क्रोध, लोभ, मोह आणि मद हे त्यांना कळले पाहिजेत. ह्यासाठी छोटा वारकरी एक सापशिडीची गेम आपण केली आहे, की त्यातले साप दाखवलेत आपण हे 6 विकार जे आहेत ते सापांपाशी गेलं तर आपण आयुष्यात खाली येतो ऑटोमॅटिकली आणि परत त्यातले जे शिडे आहेत ते आपण संतांचे शिडे दाखवले, की संतांकडे गेलो तर आपण आयुष्यात ऑटोमॅटिक वर जाणार आहे. हे लहान मुलांना कळलं पाहिजे. त्या सापशिडीच्या गेम मधून फक्त आपण म्हणजे स्क्रीनमध्ये न ठेवता मुलांना ऑफलाईन असे काही गेम्स केलेत. काही असे वारकरी संप्रदायाचे फ्लॅश कार्ड पण बनवलेले आहेत आपण. तुम्हाला दाखवतो मी. वारकरी संप्रदायाची आ, ई पूर्ण वर्णाक्षरे आपण केलेत बघा आणि हे फ्रीज मॅग्नेट्स आहेत. म्हणजे अभंग थोडक्यात अभंगाच्या थोडक्यात हे दिलं आणि त्याला गिरवायला पण दिले. हे जर तुम्ही Yes. गिरवलं परत ते रफ करून तुम्ही करू शकता. आ म्हणजे आळंदी, हे आळंदी. ई म्हणजे इंद्रायणी. तर Correct. हे अशा प्रकारे पूर्ण शब्द आहेत आपल्याकडे. ई म्हणजे ईश्वर, येस. उ म्हणजे हे उसावरचा एक अभंग आहे, उपदेश सॉरी. हा दुसरा उ म्हणजे एक परमारांचा अभंग आहे, तो घेतलाय आपण. ऊस वाढविता वाढली वडी, गुळ साखर हे त्याची परवडी. अशा पद्धतीने पूर्ण ज्ञ पर्यंत ज्ञानेश्वर महाराज आपण ज्ञ म्हणजे ज्ञानेश्वर महाराज असं शिकवतोय. आणि Great. हे लहान मुलांना कळणं गरजेचं आहे, जे ते अक्षरातून त्यांना ओळख होईल. कारण की Great. सुरुवात कशी बेसिक पासून करणं गरजेचं आहे असं आम्हाला अ वाटलं. म्हणजे अन्न सावरून आता म्हणजे अभंगावर आपण जात आहोत. हम्म, हम्म. एक छोटा वारकरी खूप चांगली संकल्पना आहे. आज आपण बघतो की छोटा भीम, सर्वच अगदी कॅरेक्टर होते. काय कुठले तरी स्पायडरमॅन आणि काहीतरी ते बघत बसता. बाहेरची कॅरेक्टर आपण घेतली आणि त्यांना येस, मोठं येस. केलं. एक्झॅक्टली त्याच्यापेक्षा हम्म. आपल्या संतांच्या संगतीतून जे ज्ञान वाढणार आहे, जे संतांनी उपदेश केलेला आहे, हे खूप महत्वाचं आहे आणि ते पाठ्यांतरातून मिळण्यापेक्षा हे खेळातून जरी हम्म. ज्ञान मिळत गेलं तरी याची आवड आणि रुची निर्माण होणं खूप फ्रीज गरजेचं आहे. मॅग्नेट्स केलेत आपण की ते म्हणजे कलर yes. करून तुम्ही ते आता ह्याच्यामध्ये मॅग्नेट्स दिले ते लावून हे कलर करायचे ह्याच्याप्रमाणे आणि हे आपण फ्रीजला लावायचे. हे त्यांचं एक आर्टिस्टिक magnets. त्यांचा हो फ्रीज मॅग्नेट्स आहेत आणि आर्टिस्टिक त्यांचा एक म्हणजे अप्रोच आहे लाईफ बद्दलचा तो पण पाडू शकतो असा आमचा विचार होता. म्हणून थोडस हे गेम असे 2-3 गेम्स बनवलेत. आता सध्या आम्ही हे प्रोडक्शन फार छान आहे. मुलामध्ये केल्यामुळे जी संवेदनशीलता कमी होत चाललेली आहे. आपण ज्या 6 षड्ऋतूचा उल्लेख केलेला आहे. रिसेंटली काही शाळा महाविद्यालयामधले अशी फुटेज व्हिडिओ समोर आलेत की अगदी 3रीचा मुलगा आहे, 4थीचा मुलगा आहे आणि तो आपल्या दप्तरामध्ये कुठल्या तरी चाकूसारखं शस्त्र लपवतो, त्याच्याने तो हल्ले करतो, मारतो, करतो. म्हणजे त्याच्यातली जी संवेदनशीलता हरवत चाललेली आहे. त्याच्यातला जो क्रोध हा जो आपल्या ह्याच्यातला षड्ऋतूमधला भाग आहे,
तो त्याच्याकडे वाढलेला दिसतोय. त्याचे परिणाम, दुष्परिणाम त्याला माहिती नाहीये. तर या सगळ्या याच्यातून त्याच्यामध्ये एक संवेदनशीलता निर्माण होणार आहे. छोटा वारकरी जे तुम्ही संकल्पना की आणलेली आहे, ती खूपच चांगली आहे. आणि आपण फेसबुक दिंडी या माध्यमातून अनेक वर्षापासून वेगवेगळे उपक्रम राबवत आहात. समाज माध्यमाचं युग आहे. सोशल मीडियावर आपण ज्या गोष्टी घेऊन जातो, आज आपण बघतोय की वारीवरल्या रील प्रचंड व्हायरल होतात. आणि त्या आकर्षणामुळं वारीमध्ये येणाऱ्यांची संख्या पण प्रचंड वाढत आहे. म्हणजे मी माझं म्हणजे मोठेपणा नाही सांगत, पण हे आम्ही जेव्हा सुरू केलं तेव्हा हसले लोक माझ्यावरती. सुरुवातीला 2011 साली मी हं. 3.2 मेगापिक्सेलनी काढायचो. आता मला आठवते सगळी. काय करतोय हा पोरगा नाही का? त्यावेळी नवीनच होतं. सगळंच नवीन होतं. Facebook नवीन होतं. मोबाईलचे कॅमेरे नवीन होते. आणि त्यावेळेस ते सातत्य आता 15-16 वर्षामध्ये ते वटवृक्ष झाले असं मला वाटतं. आणि ही गाणी जी पण बनवली आपण तुम्ही म्हणता रील्सवरती 80% आपलीच गाणी आहेत. हो, जी हो. 4-5 गाणी आहेत ना, रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी. हे रिंगणाला आता तुम्हाला उद्या परवा ऐकायला भेटेल सगळ्या स्टेटसला. माझ्या गाभारी माझी पंढरी. जे लॉकडाऊनमध्ये वारी झाली नाही, पण आम्ही देहूच्या मंदिरात मी सगळं कव्हरेज करून सगळ्यांना दाखवलं मोबाईलवरती. जेवढं पॉसिबल होईल तेवढं. माझ्या सगळ्या घराला कोरोना झाला होता त्या सगळ्या धावपळीमध्ये. माझ्या गाभारी नंतर आम्ही केली वारी चुकायची नाही. वारी चुकली नाही पाहिजे. ते तर आता सगळीकडेच सगळ्यांच्या म्हणजे ओठावरचं गाणं आहे. एका एका वैष्णवाने होतं पांडुरंग पोरा हे एक गाणं आपण केलं. बरोबर, चला पाहू रे सोहळा पंढरीचा. पूर्ण सोहळाची थीम आपण दाखवली त्याच्यामध्ये. बरोबर. आणि आता मागच्या वर्षी ह्या वर्षी आपण रामकृष्ण हरी जय शिवराय नावाचं गाणं केले. ते भक्तिशक्ती थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आता छोटा वारकरीच्या या सगळ्या संकल्पनेला तुम्ही म्हणजे कौतुक केलेलंच आहे. आणि आमच्याकडून एक छोटा वारकरी तुम्हाला भेटवस्तू म्हणून देण्यात येतोय. थोडंसं हे तुम्ही अनबॉक्सिंग करा. पर्याय द्या कोणता. प्लास्टिक. ही पताका त्याला लावा हातामध्ये. थोडंसं फिरवून लावावं लागेल. थोडंसं फिरवून लावा. थोडंसं फिरवून लावा.